कुंडमळाच्या इथली पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. ज्या ज्या गोष्टी तिथं मग पकड असेल, तिथं चाकू असेल, तिथं इतर ज्या ज्या गोष्टी तातडीने तिथं लागतात, रस्सी असेल वगैरे सगळ्या त्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतील अशा प्रकारची गाडी आम्ही उपलब्ध करून देणार आहे. नंबर 1. त्याचबरोबर इथं जी काही घटना घडली तो स्पॉट आम्ही बघितला, तुम्ही पण सगळे बघत होता. मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी ही आमच्याकडे राहते. आपल्याला पहिल्यांदा तिथं जखमी असणारे आणि जर कोणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं 4 व्यक्ती दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं. बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आत्ताच दवाखान्यामध्ये भेटून आलो. त्यांनी पण सांगितलं की आम्हाला 7 दिवसांनी दिल्लीला जायचं, आमची कुठली दुसरी व्यवस्था करा. त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तशा सूचना पण दिलेल्या आहेत. एका प्रांताला पण त्या सगळ्या जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. आम्ही एक चौकशी समिती नेमलेली आहे. त्या चौकशी समितीमध्ये RDC आहे, त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर आहेत, असे वन विभागाचे, जलसंपदा विभागाचे, PWD विभागाचे अधीक्षक अभियंता ही सगळी लोक आहेत. ते त्याच्याबद्दलचा अहवाल देतील. इथं स्पॉटवर आल्यानंतर स्थानिक लोकांनी, आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.